नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स जी के मराठी कट्टा या चॅनल मध्ये। तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, आपल्या शरीरातील जगात सर्वात मोठं रहस्य आहे। आपल्या शरीरातील काही वैज्ञानिक कारण आहेत। जसं फॉर एक्झाम्पल, जांभई का येते? आपण कधी कधी गाढ झोपेमध्ये असतो आणि एकदम शरीराला झटका लागतो आणि कधी आपल्याला भीती वाटली तर आपल्या अंगावर काटे येतात। तर हे काटे का येतात, आपण झोपेत का दचकतो आणि आपल्याला जांभई का येते किंवा दुसऱ्यांची जांभई देताना पाहून आपल्याला जांभई का येते, या पाठीमागचे काही वैज्ञानिक कारण आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत। चला, पहिला आहे जांभई का येते। जांभई का येते बघा, जेव्हा आपला मेंदू थकलेला असतो किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचा ताण येतो, स्ट्रेस येतो किंवा झोप होत नाही, तेव्हा काय होतं, आपला मेंदू गरम होतो। मेंदू जेव्हा गरम होतो त्याला कूलिंगची गरज असते। मग आपण जांभई दिल्यानंतर आपण काय करतो, तोंड आ करतो, जांभई घेतो। जांभई घेताना काय होते, हवा पूर्ण शरीरामध्ये जाते, मग ते हवा जाऊन मेंदूला कूलिंग करतं। मेंदूला कूलिंग करतं म्हणजेच काय, मेंदूला आपलं काय एसी आहे बघा, एअर कंडिशन, त्या टाइप मध्ये हे जांभई घेणं काम करतं। आणि मग आपल्याला काय होतं, दुसऱ्यांना जांभई देताना आपल्याला पण जांभई येते। तर आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूला ते सहानुभूतीची एक भावना असते आणि ते भावना हार्मोन्स क्रिएट करतो आणि त्यामध्ये दुसऱ्यांची जांभई बघून आपल्यालाही जांभई येते। आता आणखीन एक, जांभई देताना आपल्याला कधी कधी डोळ्यातून पाणी येते। तर हे पाणी काय, जेव्हा आपण जांभई देतो तेव्हा इथे ताण पडतो, पूर्ण ताण पडतो आणि त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं। तर जांभई आल्यानंतर झोपच येते असंही नाहीये, त्यासाठी जांभई आल्यानंतर घाबरण्याचे काहीही कारण नाही। जांभई म्हणजे एअर कंडिशन, आपल्या मेंदूला रिलॅक्स करते, त्यासाठी जांभई घेत राहा, आराम करा आणि जांभई आल्यानंतर काही घाबरण्याचं कारण नाही। आता आपण दुसरा प्रश्न बघूयात, अंगावर काटा का येतो किंवा आपण झोपेत अचानक का दचकतो? चला पाहूयात दुसरा प्रश्न। आता आपला दुसरा प्रश्न आहे, आपण जेव्हा कधी गाढ झोपतो तेव्हा झोपेत आपल्याला एकदम झटका लागतो किंवा बेडवरून खाली पडल्यासारखं वाटतं का नाही? तेव्हा काय होतं माहितीये, ही झटका का लागतो माहितीये का? चला जाणून घेऊयात। बघा, आपण गाढ झोपेमध्ये असतो, मग एवढ्या गाढ झोपेमध्ये जातो की कधी कधी आपला श्वास घेण्याची गती थांबते, तेव्हा आपल्या मेंदूला काय वाटतोय, हांबरतोय की काय असं आपल्या मेंदूला वाटतो आणि म्हणजे मेंदू काय करतो, स्नायूंना एकदम इलेक्ट्रिक शॉक दिल्यासारखा देतो आणि तो म्हणजे जाग करतो आपल्याला। तर आपल्याला झोपेमध्ये झटका हा आपल्याला मरण्यासाठी किंवा काही विचित्र घडण्यासाठी येत नाही, तर झोपेत आपल्याला झटका आपल्याला वाचवण्यासाठी येतो, लक्षात ठेवा। चला आपण आता तिसरा प्रश्न पाहूया की आपल्या अंगावर काटा का येतो। चला पाहूया। आता आपला तिसरा प्रश्न आहे, अंगावर काटा येणे। अंगावर काटा का येतो? अंगावर काटा आपल्याला कधी भीती वाटली किंवा कशाला घाबरलो तर आपल्या अंगावर काटा येतो। तर अंगावर काटा का येतो, थोडक्यात सांगायचं म्हणजे ही पूर्वजांची आपल्याला दिलेली देण आहे। बघा, पूर्वज जे होते त्यांच्या अंगावर खूप केस होते किंवा थंडीपासून रक्षण करण्यासाठी या केसाचा ते वापर करायचे आणि शत्रूपासून सुद्धा रक्षण करण्यासाठी जेव्हा थंडी वाजायची तेव्हा त्यांच्या अंगावरचे काटे असे उभे राहायचे, त्यामुळे काय व्हायचं, उष्णता हे आतमध्ये कोंडली जायची आणि त्यांचं रक्षण व्हायचं। थोडक्यात सांगायचं म्हणजे ही पूर्वजांची देण आहे आणि मेंदूची ही जुनी सिस्टम अजून पण कार्यरत आहे, त्यामुळे आपल्याही अंगावर अजूनही भीती वाटली किंवा थंडी वाजली किंवा एखादं सॉन्ग ऐकलं, गाणं वगैरे ऐकलं तर आपल्या अंगावर काटा येतो, ही पूर्वजांची देण आहे। आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। चला, आता आपला चौथा प्रश्न आहे, डोळा लावणे। तर आपल्याकडे काय पद्धत आहे, डोळा लावला, उजवा डोळा लावला काहीतरी चांगलं होणार, डावा डोळा लावला की काहीतरी वाईट होणार, अशी म्हणण्याची प्रथा आहे, परंतु हे साफ चुकीचं आहे। जेव्हा आपण मोबाईलवर काम करतो तेव्हा ना आपले डोळे थकतात आणि डोळ्याच्या भोवतालचे स्नायू खूप नाजूक असतात किंवा चहाचं किंवा कॉफीचं प्रमाण जर जास्त झालं तर हे डोळे आपले थकतात आणि त्या थकल्यामुळे ते काय होतात, थरथरतात, लवतात आणि त्यामुळे आपले डोळे लवतात। अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, शरीराचं विज्ञान जाणून घ्यायला तुम्हाला आवडलं का? आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सायन्स जी के मराठी कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात नेक्स्ट माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।